असा एक नेता ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणावर 5 दशकांपासून वर्चस्व गाजवलं। राष्ट्रवादीचे संस्थापक, अनेकदा केंद्र आणि राज्यातही मंत्री। चला जाणून घेऊया शरद पवार यांचा प्रवास। शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर 1940 रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला। त्यांचे वडील गोविंदराव पवार हे नीरा कॅनॉल सहकारी सोसायटीचे बराच काळ सेक्रेटरी होते। शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पवारांनी लवकरच राजकारणात रस घ्यायला सुरुवात केली। वयाच्या 24व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले। नंतर 1967 मध्ये केवळ वयाच्या 27व्या वर्षी पवार विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून विजयी झाले। 1970च्या सुरुवातीला बारामतीचे आमदार असताना महाराष्ट्रातील तीव्र दुष्काळात पाझर तलाव बांधण्यात महत्वाची भूमिका बजावली। स्थानिक सहकारी साखर कारखाने आणि इतर सहकारी संस्थांच्या राजकारणातही त्यांचा मोठा सहभाग होता। 1978 मध्ये त्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या विरोधात बंड करून मुख्यमंत्री पदही मिळवलं। तेव्हा ते राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते। शरद पवार यांनी केंद्रात संरक्षण मंत्री, कृषी मंत्री अशी अनेक महत्वाची पदं भूषवली। तसेच त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये असताना विविध महत्वाच्या भूमिका बजावल्या। पण पुढे 1999 मध्ये सोनिया गांधी यांच्या इटालियन वंशाबद्दल विरोधामुळे ते काँग्रेसमधून विभक्त झाले। 1999 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली। सुरुवातीला वाटत होतं पक्ष फार काळ टिकणार नाही, पण त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात आपली ताकद दाखवली। 2004च्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या युपीए सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून सामील झाले। 2005 ते 2008 या काळात ते बीसीसीआय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष होते। शरद पवार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशन, महाराष्ट्र कुस्ती संघटना, महाराष्ट्र खो खो असोसिएशन, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन अशा विविध संघटनांचे प्रमुख म्हणून काम केले। 2014 मध्ये पवार यांनी तरुण नेतृत्वासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला। 2019 मध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये भाजपचा विजय रोखत महाविकास आघाडी स्थापन केली। म्हणूनच शरद पवार यांना किंग मेकर म्हणून ओळखलं जातं। प्रभावी राजकारणाच्या जोडीला शरद पवार यांच्यावर अनेक आरोपही झाले। बारामतीचा विकास, IPL मधील सहभाग, ईडी चौकशी, पण ते नेहमीच या सर्वांना शांतपणे सामोरे गेले। आजही वयाच्या 80 पार असताना शरद पवार राजकारणामध्ये सक्रिय आहेत। मराठीत म्हणतात ना, पवार कधीच मागे हटत नाही, हे अशातलाच भाग। त्यांच्या राजकीय वारसावर अनेकाच्या नजरा खिळल्या आहेत। पुढे काय होईल ते आपल्याला कळेलच। अशा प्रकारे हा होता शरद पवार यांचा प्रवास। शरद पवार यांचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। अशाच राजकीय जीवनाच्या गोष्टींसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब